मला कधी-कधी आश्चर्य वाटतं की मागे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या 65 इमारतींचा निर्णय झालेला आहे की या 65 इमारतीमध्ये नागरिकांची फसवणूक झाली आहे आणि फसवणूक झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडे वारंवार बैठका झाल्या। याच्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये आश्वस्त केलं होतं की 65 इमारतीमधील एकही इमारतीला आम्ही एकाही माणसाला बेघर होऊन देणार नाही। पण वारंवार काही लोक क्रेडिट घेण्यासाठी आणि वारंवार काही लोक आपला महत्त्व वाढवण्यासाठी जाणून बुजून बैठकांचे खेळ करत आहेत। मला असं वाटतं की आता 65 इमारतींमधील या ज्या इमारती आहेत यांचा कुठलाही विषय पटलावर नसताना जाणून बुजून काही विषय घेऊन 65 इमारतींचा विषय कुठेतरी हायलाईट करायचा आणि स्वतःला क्रेडिट मिळवून घ्यायचा असं काही लोकांचा मला वाटतं प्रयत्न आहे। पण मला एवढंच सांगायचं आहे की 65 इमारतीतील सर्व रहिवासी आमच्यासोबत आहेत आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या 65 इमारतींच्या पाठीशी जसं पूर्वी ठामपणे उभं होतो, जसा विषय आम्ही सुरुवातीला घेतला होता त्याच पद्धतीने आज देखील आम्ही त्यांच्या बाजूने उभे आहोत। माझी जे तिथे चमकेशगिरी करतात त्यांना एकच विनंती आहे की जर तुम्हाला हेच करायचं असेल तर त्याच्यातनं ठोस काहीतरी निर्णय करा, सरकारकडनं GR काढून घ्या आणि त्या GRच्या माध्यमातून जसा उल्हासनगरच्या धर्तीवर GR काढला तसा GR काढा आणि 65 इमारतीतील लोकांना दिलासा द्या। इमारती नियमित करण्यासंदर्भात देखील काही सूचना जिल्हाधिकाऱ्यांना तसेच इतर संबंधित विभागाला देण्यात आली। आपण बघितलं तर नुसत्या या बैठकींमध्ये सूचना होतात पण कागदावर काही आम्हाला मिळत नाही आहे। वारंवार अनेक बैठका होतात पण आपल्याला कुठलाही GR निघालेला किंवा याच्यातनं ठोस काही निघताना दिसत नाही। माझी विनंती आहे की याच्यावरती तुम्ही UD डिपार्टमेंटकडनं एक विशिष्ट GR काढून घ्या आणि 65 इमारतींच्या लोकांना दिलासा द्या, एवढीच माझी विनंती राहील।